आजवर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बीज प्रक्रिया अनुभवल्या आहेत। बीज प्रक्रियेमध्ये बियाण्याची उगवण निरोगी व जास्तीत जास्त तसेच एकसारखी होते। या बीज प्रक्रियांमध्ये वेगवेगळ्या घटक वापरले जातात, जसे की जैविक व रासायनिक बुरशीनाशके, जीवाणू खते आणि काही मूलद्रव्ये म्हणजे जिब्रेलिक ऍसिड, मॉलिब्डेनम इत्यादी। या प्रकारे बीज प्रक्रियेमधून जरी जास्तीत जास्त उगवण होत असली तरी उगवणीसाठी लागणारा काळ हा सर्वसाधारणपणे तितकाच असतो। म्हणून त्यावर उपाय म्हणून शेतकरी बंधूंसाठी मी आज अत्यंत चांगली माहिती घेऊन आलोय। ती माहिती आहे सीड प्रायमिंग, एक बिनखर्चिक व अतिशय सोपी बीज प्रक्रिया आहे। यामध्ये बियाणे पाण्यात ठराविक वेळ भिजवून सावलीत वाळवून नंतर त्याची पेरणी केली जाते। ही जी काही सीड प्रायमिंग पद्धत आहे ही करत असताना अगोदर आपल्याला सर्वात पहिले माहिती हवं की ही संकल्पना कशी आहे। सीड प्रायमिंग तंत्रामध्ये बियाणे उद्दीपित अवस्थेत आणलेले असतात। बियाणे हे प्रत्यक्षरित्या पाण्यामध्ये भिजवलेले असल्याने बीजांना जमिनीतून पाणी ग्रहण करावयास लागणारा मुख्य वेळ वाचतो व सर्वच्या सर्व बियांचे एकसारखे उद्दीपन म्हणजे उगवण झालेले असल्याने जास्तीत जास्त बीजांमध्ये एकाच वेळी चयापचय व विघटन होऊन समान उगवण होऊन एकरी जास्त रोपे आपणास मिळत असतात। म्हणून सीड प्रायमिंग ही आपणास वरदानच ठरणार आहे। आजकाल जर बघितलं आपण तर बरेच शेतकरी बंधू हे ज्या बियांचे टरफले हे कडक असतात त्यासाठी सीड प्रायमिंग मेथड यूज करतात, पण मी तर म्हणतो आपण सर्व पिकांसाठी सीड प्रायमिंग पद्धत यूज करणं अत्यंत गरजेचं आहे। आता ती कशी करावी? बियाणे स्वच्छ करून ते पिकानुसार तापमानाच्या म्हणजे कोमट ते गार स्वच्छ निर्जंतुक पाण्यात योग्य काळ भिजवावे। तसंच आपण त्याची नोंदही ठेवायची आहे। म्हणजे समजा भात पीक असेल तर 20 ते 22 तास त्याला भिजवत ठेवायचे आहे। उत्पादनात त्याची वाढ जर बघितली आपण 40 ते 50% पर्यंत येतं, आपणास ते स्क्रीनवर दिसत पण असेल। मका असेल तर 12 ते 15 तास आपल्याला भिजणं गरजेचं आहे। ज्वारी असेल तर 8 ते 10 तास तुम्हाला भिजणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे उत्पादनात वाढ म्हणजे 25 ते 30% येते। चवळी असेल तर किमान त्याला तुम्हाला 6 ते 8 तास भिजवून ठेवणं गरजेचं आहे। तूर असेल तर 4 ते 6% भिजवून ठेवणं गरजेचं आहे। मूग असेल तर 7 ते 8 तास भिजवून ठेवणं गरजेचं आहे, त्यातून आपल्याला 100% उत्पादनात वाढ होते। गहू असेल तर 8 तास किमान भिजवून ठेवणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 30 ते 35% वाढ होते उत्पादनामध्ये। आणि कलिंगड असेल तर 9 ते 10%। म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळे पिकं आहेत, यासाठी आपल्याला वेगवेगळा काळ आपल्याला त्याला म्हणजे भिजण्यासाठी आपल्याला लागणार आहे। बियाण्यानुसार कमीत कमी 4 इंच पाणी असणं अत्यंत गरजेचं आहे, म्हणजे 4 इंच पाण्यामध्ये त्याला भिजवायचं आहे। भिजवण्याची वेळ संपल्यावर बियाणे तिकडून घेऊन गोणपाटावर ठेवून कोरडे करावे। यामध्ये ऊन आणि सावलीचा परिणाम होत नाही। बियाण्यास जैविक अथवा रासायनिक बीज प्रक्रिया करायची असल्यास त्याकरता रोग प्रतिबंधक घटकाची बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे। बियाण्याची नेहमीप्रमाणे आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपण पेरणी करतो बियाण्याची, म्हणजे तुमचं फुकून असेल किंवा ड्रिलिंग मेथड नसेल, डिबलिंग मेथड नसेल, अशी तुम्हाला पेरणी करणं गरजेचं आहे। याचे आपण जर आता फायदे बघितले आपण याचे सीड प्रायमिंगचे तर जास्तीत जास्त बियाण्याची उगवण, जास्तीत जास्त रोपे उत्पादनात वाढ होते, कमी काळात उगवण जास्त होते, अनुकूल असते, हवामानासाठी उपलब्ध होते व उत्पादनात देखील वाढ होते। निरोगी व सशक्त रोपे राहतात। आपल्याला याच्यावर कीड रोग यांचा देखील प्रादुर्भाव कमी होतो। कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पन्न आपल्याला मिळवता येतं। मुळांची कमी काळात भरपूर वाढ आपल्याला करता येते। पिकांची शाकीय वाढीसाठी याला भरपूर काळ मिळत असतो। कोरडवाहू खरीप व रब्बी पिकांसाठी अतिशय उपयोगी व मर्यादित काळाचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी ही सीड प्रायमिंग ही अत्यंत चांगली योजना आहे किंवा चांगली पद्धत आहे। लवकर उशिरा व बिगर मोसली पेरणीमधील जोखीम कमी असणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीवर काही प्रमाणात मात करण्यास देखील आपल्याला सीड प्रायमिंगमुळे शक्य होतं। ही जी काही तुमची सीड प्रायमिंग पद्धत आहे ही बिनखर्चिक आहे व सोपी देखील आहे। म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी व माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनी आपण शेतकऱ्यांना सीड प्रायमिंग करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करायचं आहे। यात फक्त लक्षात एकच गोष्ट ठेवायची आहे की सीड प्रायमिंग हे पेरणीच्या खूप आधी करू नये व शक्यतो पेरणीच्या आदल्या दिवशी जर केलं असेल तर ते अत्यंत चांगलं आहे, म्हणजे भिजवून ठेवणं अत्यंत चांगलं राहील।
तसंच बियाणास इतर बीज प्रक्रिया अवश्य करावी. असं तुम्हाला तर वाटत असेल की आता प्रायमिंग केली म्हणजे आपली बीज प्रक्रिया झाली, असं नसतं शेतकरी बंधूंनो. तुम्हाला जी काही त्याची बुरशीनाशक म्हणा किंवा जैविक बीज प्रक्रिया असेल ती आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून ती देखील आपण बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. काही प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे, म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी किंवा वेगवेगळ्या रिसर्च स्टेशनला सिद्ध झालं आहे की 1% सिंगल सुपर फॉस्फेट 1 लिटर पाण्यामध्ये 1 ग्राम व 100 लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम वापरल्यास मुळांची उत्तम वाढ होते. हे संशोधनाअंती म्हणजे गावावर हे सिद्ध झालं आहे आणि हे इतर पिकावर देखील हे शक्य झालं आहे. म्हणून आपण सर्व शेतकरी बंधूंनी सीड प्रायमिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. तर आपण ही नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे टेक्नॉलॉजी जुनीच आहे, पण याला आपण नवीन पद्धतीने तिचा वापर करणार व आपल्या उत्पादनात 100% वाढ करणार अशी मी आपल्याकडनं आशा बाळगतो. सदर माहिती आपणास सीड प्रायमिंग एक सुलभ बीज प्रक्रिया हा गोळवा या मासिकातून गिरीश जगदेव व निलेश जाधव यांच्याकडनं आपल्याला ही माहिती प्राप्त झाली असेल. ती माहिती मी आपणासाठी माहिती हवी म्हणून मी ती प्रस्तुत केली आहे. तरी आपण ही माहिती आपणही घ्यावी व आपण आपल्या इतर शेतकरी बंधूंना देखील ती प्रोव्हाइड करावी ही नम्र विनंती. शेतकरी बंधूंनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा व अजून जर आपण सबस्क्राईब करायचा बाकी असेल तर कृपया सबस्क्राईब करावा ही नम्र विनंती. थांबतो शेतकरी बंधूंनो व माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, लवकरच भेटूया नवीन व अद्ययावत माहितीसह व नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय विज्ञान.